स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचा आपण अपडेट बघणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की 5 महिने हा आपला कार्यकाळ वाढलेला आहे. काही विद्यार्थी या ठिकाणी आनंद आहेत, तर काही विद्यार्थी जे आहेत ते निराशेत आहेत. यामागचं कारण काय, तर न्याय आणि अन्याय दोन्ही बाजू आपल्या समोर आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लढ्यासाठी जे नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि खंबीर नेतृत्व आहे आणि या खंबीर नेतृत्वाच्या जोरावरतीच आपल्याला उद्या म्हणजेच उद्याच्या तारखेमध्ये आपल्याला जे मुंबईचं आझाद मैदान आहे, या आझाद मैदानावर सर्व विद्यार्थ्यांना 9 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामागचं कारण असं की शासनाने जी योजना सुरू केलेली आहे, या योजनेमधून आपल्याला रोजगार मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त प्रशिक्षण मिळत आहे. मग प्रशिक्षण दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना रोजगार कोण देणार आहे, यावर शासन मात्र बोलत नाही. कारण आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री जे आहे देवाभाऊ यांनी आपल्याला ज्या वेळेला विधानसभेमध्ये हे 5 महिन्याचं घोषित केलेलं आहे, हे 5 महिने वाढ घोषित केलेली आहे, परंतु ही आपली डिमांड नव्हती. ज्या डिमांड आहे त्या डिमांड कोणत्या आहेत तर ते आपल्याला माहिती आहेत. हरिभाऊ राठोड, आपले चाकणकर साहेब आणि अरुण कुमार सर यांच्या माध्यमातून जो काही आंदोलन उभं राहिलेलं आहे, आता हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आझाद मैदान मुंबई इथे सुरू आहे आणि हे अविरतपणे बेमुदत आंदोलन आहे असं सुद्धा त्यांनी आपले मंगलप्रभात लोढा हे खात्याचे मंत्री यांना सुद्धा सांगितलेलं आहे. मंगलप्रभात लोढा यांनी त्या वेळेला दुजोरा दिला की तुम्ही तुमचं आंदोलन चालू द्या, परंतु जर GR मध्ये जर मागणी असेल त्याचा बदलवण्याचा प्रयत्न किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न आम्ही करू, परंतु अजूनपर्यंत त्यानुसार बदल करण्यात आलेला नाही. कारण मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा मग खात्याचे मंत्री असो, या सर्वांनी शब्द जे बोललेले आहेत हे शब्द पाळणार नाहीत हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. वारंवार आपल्याला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला समजत आहे, शासनाच्या माध्यमातूनही आपल्याला समजत आहे की शासन आपल्याला गाजर देत आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग रोजगार कोण देणार आहे, रोजगार कोण देणार यावर कोणीच बोलत नाही. याकरिता बेमुदत आंदोलन हे मुंबई येथे सुरू आहे आणि उद्याचं अल्टिमेट आणि इशारा दिलेला आहे आणि परिपत्रक काढलेलं आहे, निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि ते निवेदनामध्ये असं लिहिलेलं आहे की 1000 ते 5000 विद्यार्थी त्या ठिकाणी मुंडन आंदोलन करणार आहेत. मुलंच मुंडन आंदोलन नाही, ज्या मुली जर तयार असतील त्या सुद्धा मुंडन करतील. कारण या शासनाचा रोष, शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी आपले प्रशिक्षणार्थी जे आहेत ते आज तिथेच बसणार आहेत. ते जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तेव्हापर्यंत हे विद्यार्थी उठणार नाहीत. मग आपल्या मागण्या कोणत्या आहेत, बाळाजी चाकणकर साहेब सांगत आहेत की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कोणत्या, तर जो 5 महिन्याचा कार्यकाळ आहे तो 5 महिन्याचा कार्यकाळ आम्हाला वाढवू नको, आम्हाला 11 महिन्याचं कंत्राटीचं धोरण आम्हाला पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना 11 महिने त्या ठिकाणी रोजगार पाहिजे. नंतर तो रोजगार जो आहे तो कायमस्वरूपी म्हणजेच तो रिन्युअल करता येईल. 11 महिन्यानं आपला विद्यार्थी त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होईल. परंतु हे जे प्रशिक्षण 6 महिन्याने किंवा 5 महिन्याने तुम्ही वाढवलं तर 5 महिन्याने विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्यानंतर विद्यार्थी नेमकं प्रशिक्षण घेऊन किंवा सर्टिफिकेट घेऊन कुठे जाणार आहे हे मात्र सरकारने सांगितलेलं नाही. याच निषेधार्थ आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता चाकणकर साहेबांनी जो आंदोलन उभं केलेलं आहे, हरिभाऊ राठोड यांनी आंदोलन उभं केलं आहे, याला सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थींनी साथ देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला एक दिवस इकडे तिकडे कुठेही न घालवता आपण थेट मुंबई येथे आझाद मैदान गाठणं गरजेचं आहे. कारण लढाई तुमची आमची नाही, तर विद्यार्थी मित्रांनो त्या चाकणकर साहेबांची नाही, तर हरिभाऊ राठोड यांची नाही, अनुप सरांची नाही किंवा एखाद्या तुकाराम बाबाची नाही किंवा आमच्या युट्यूब चॅनलवाल्यांची नाही. विद्यार्थी मित्रांनो, तर ही लढाई अन्याय आपल्यावर होत आहे तर आपल्याला असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो, विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो की आपण त्या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. मागण्या कोणत्या असणार आहे, तर मागण्या आहे 11 महिन्याचा कंत्राटी GR आदेश काढणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना 6, 8 आणि 10 हे विद्यावेतन दिलं जात आहे किंवा मानधन दिलं जात आहे, त्या विद्यार्थ्यांना 15, 20, 25 असं मानधन दिलं जावं, ही सुद्धा त्या ठिकाणी आपली मागणी आहे. नंतर तिसरी मागणी अशी आहे की जे काही जाहिरात निघणार आहे, शासकीय सेवेच्या जाहिराती निघणार आहे, त्या शासकीय सेवेमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे हे सर्टिफिकेट असणार आहे त्या विद्यार्थ्यांकरिता 10% जागा, 10 ते 15% जागा हे जे आहे ही त्या ठिकाणी वाढ होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी नमूद असणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असणं गरजेचं आहे. 15 ते 10% जागा. नंतर वय जे आहे, आपलं वय वाढ आहे हे 35 वर्ष ठेवलेलं आहे. हे वय जे आहे हे 37 ते 40 वर्ष करण्यात यावं. जे वयोमर्यादा आहे प्रशिक्षणार्थीची, ही प्रशिक्षणार्थी वयोमर्यादा ही 35 वरून 40 करण्यात यावी, अशी सुद्धा या मागण्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या मागण्यामध्ये आपण बसत आहात त्याकरिता सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपण
उद्याला म्हणजे आजच आपल्याला निघायचं आहे, उद्याला आपल्याला आझाद मैदानावर पोहोचणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच चाकणकर साहेबांच्या मताने हे आव्हान आहे, हे मी तुम्हाला सर्वांना सांगितलो. हेच आजचं अपडेट आहे. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं याकरता आपण विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. धन्यवाद.